श्री हरिकृष्ण हाइट्स येथे अत्यंत व्याजबी दरात 25 अमेनिटीज आणि प्रशस्त पार्किंग सह 2 आणि 3 BHK रेडी पोझिशन फ्लॅट्स उपलब्ध। बुकिंग साठी संपर्क पार्श्वनाथ प्रोजेक्ट 9090787833। नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी शिवसेना एकनाथ शिंदे गटाकडून आमदार किशोर दराडे यांनी शिक्षक मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला। 6 वर्षांमध्ये 3 मुख्यमंत्री बघितले, त्यामध्ये शिक्षकांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भरभरून दिले, म्हणून त्यांच्याकडून उमेदवारी अर्ज भरावा अशी शिक्षकांची मागणी होती। म्हणूनच उमेदवारी अर्ज आपण भरला अशी प्रतिक्रिया दराडे यांनी यावेळी व्यक्त केली। गेल्या 5 वर्षाच्या काळामध्ये करोनाचा काळ 1 वर्षाचा सोडला, सातत्याने 5 वर्षाच्या काळामध्ये मी अतिशय सुंदर काम केलेले आहे। माझ्या काळामध्ये साधारणतः 3 मुख्यमंत्री झाले। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी झाले, त्यानंतर ठाकरे साहेब झाले, उद्धवजी झाले, त्यानंतर शिंदे साहेब। पण आमच्या शिक्षकांसाठी सर्वात जास्त काम सध्या शिंदे साहेबांनी केले, अजून मला सांगायला आनंद वाटणार आहे। गेल्या वेळी ठाकरेंकडून करत निवडणूक लढवली होती, यंदा अचानक काय शिंदे गटात? नाही, मी मागच्या वेळेस ठाकरेंकडून उमेदवार, मी अपक्ष उमेदवार होतो, मला सपोर्ट दिलेला होता। या प्रसंगी दादा भुसे यांनी महायुतीचे उमेदवार किशोर दराडेच असून वरिष्ठ पातळीवर व इतर पक्षांनी भरलेल्या उमेदवारांच्या संदर्भामध्ये चर्चा करून निर्णय घेतला जाईल आणि त्यांचा उमेदवारी मागे घेतला जाईल असाही विश्वास व्यक्त केला। शिवसेना महायुतीचे उमेदवार म्हणून आम्ही त्यांचा अधिकृत एवी फॉर्म सकट फॉर्म त्या ठिकाणी दाखल केलेला आहे। राहिला विषय, इतर कोणी जर फॉर्म भरलेला असेल तर वरिष्ठ पातळीवर या संदर्भातली चर्चा होईल आणि ही जागा शिवसेनेला सुटल्यामुळे इतर पक्षांचे जर कोण असतील महायुतीचे तर ते त्या ठिकाणी माघार घेतील। कुठेतरी संवाद वाढतोय लोकसभा निवडणुकीमधल्या या सगळ्या? बिलकुल असा काही विषय नाही। दराडेजींनी आता जसं आपल्या समोर नमूद केलं की गेले काही वर्षांचा अनुभव पाहता आत्ताच्या महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, अजितदादा पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली अनेक चांगले निर्णय शिक्षकांच्या संदर्भात त्या ठिकाणी संपन्न झालेले आहेत, ऐतिहासिक निर्णय झालेले आहेत आणि म्हणून निश्चितपणे दराडे साहेब त्या ठिकाणी विजय होतील। तिन्ही पक्षांना किशोर दराडे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आज पालकमंत्री दादा भुसे, आमदार देवयानी फरांदे, माजी खासदार हेमंत गोडसे आदी उपस्थित होते। यावेळेस या सर्वांनी प्रतिक्रिया दिली। ब्युरो रिपोर्ट 9 न्यूज महाराष्ट्र।